Welcome student. Today we are going to learn Standard 8 Subject English Unit 3 Subunit 3.2. The lesson name is The Song of Songs. The Song of Songs means गाण्यांचे गाणे. Before we will learn this lesson, we will see first an activity, that is warming up. Look at the first point is given there, chit chat. Chit chat means gappa gosti. In this first point chit chat, there are given some question to us. We can discuss on this question with us. Look at the first question. Do you like to listen to music songs? तुम्हाला संगीत किंवा गाणे ऐकायला आवडतं का? मग यू कॅन टेल दिस क्वेश्चन आन्सर लाईक दॅट. यस, आय लाईक टू लिसन टू म्युझिक इन माय फ्री टाईम. किंवा यस, आय लाईक टू लिसन टू म्युझिक और सॉंग्स. हो, मला गाणं ऐकायला आवडतं, संगीत ऐकायला आवडतं. लुक ॲट द सेकंड क्वेश्चन. द सेकंड क्वेश्चन इज, दुसरा प्रश्न आहे की व्हॉट टाइप्स ऑफ सॉंग्स डू यू सिंग? कोणत्या प्रकारचे गाणे तुम्ही गाता? आय सिंग अ सॉन्ग लाईक अ हिंदी बॉलिवूड मूवीज, और आय सिंग अ सॉन्ग्स लाईक अ मराठी मूवीज. आय सिंग अ सॉन्ग लाईक अ पॅट्रियोटिक सॉन्ग. पॅट्रियोटिक म्हणजे देशभक्तीपर गीत. दिस टाईप सॉन्ग्स I sing in my free time. Look at the third question. Who is your favorite singer? Who is your favorite singer? Favorite म्हणजे आवडता, सिंगर म्हणजे गायक. तुमचा आवडता गायक कोण आहे? You can tell this question's answer. My favorite singer name is Lata Mangeshkar. My favorite singer name is Asha Bhosle. My favorite singer name is Sudesh Bhosle. You can tell this question's answer like that. Look at the fourth number question. When do you sing? तुम्ही गाणे केव्हा गाता? When do you sing? When I have a free time, that time I am singing a song. You can tell these questions like that. तुम्ही गाणे कधी गाता? Suppose की I have got a free time किंवा I have got a free time, ज्यावेळेस मी रिकामा असतो, that time I am singing a song. Look at the 5 number question. Do you practice singing under the guidance of guru? Do you practice singing under the guidance of guru? आता तुम्ही एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली गाणं गाता का? तर याचं उत्तर तुम्ही सांगू शकता. जर तुम्ही एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली जर गात नसेल तर तुम्ही काय सांगू शकता की नो, I do not practice singing under the guidance of a guru. असं तुम्ही सांगू शकता. जर एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही गाणं गात असेल तर काय सांगायचं? यस, आय डू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ गुरु. लुक ॲट द लास्ट क्वेश्चन, दॅट इज व्हॉट इज डिफरंट बिटवीन फोल्क म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक? आता फोल्क म्युझिक म्हणजे लोकसंगीत, क्लासिकल म्युझिक म्हणजे शास्त्रीय संगीत. आता व्हॉट इज द डिफरंट बिटवीन फोल्क म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक? म्हणजे लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यामध्ये काय डिफरन्स किंवा फरक आहे? यू कॅन टेल दिस क्वेश्चन्स आन्सर लाईक दॅट. क्लासिकल म्युझिक इज बेस्ड ऑन डिसिप्लिन राग. जर क्लासिकल म्युझिक जे असतात ते शिस्तीत, त्याचे जे राग असतात ते गायले जातात. ॲज वेल ॲज इट सिंग्स स्ट्रिक्ट रूल्स. त्याचे जे नियम असतात ते अतिशय कडक असतात. और रिदम अँड पॅटर्न, त्याची जी ताल असते, पॅटर्न्स असतात ते कसे असतात? अतिशय कडक किंवा कडक शिस्तीचे असतात. देन फोल्क म्युझिक इज कम्स फ्रॉम द हार्ट. परंतु जे फोल्क म्युझिक असतं, लोकसंगीत असतं, ते कम्स फ्रॉम अवर हार्ट. ते आपल्या हृदयापासून गायलं जातं. इट इज द म्युझिक ऑफ ट्रॅडिशनल पॉप्युलर म्युझिक स्टाईल. आणि ते पारंपरिक
शैलीने त्या ठिकाणी गायलं जातं. लुक ॲट द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, दॅट इज द फर्स्ट नंबर क्वेश्चन की डिस्कस विथ युअर फ्रेंड अँड राईट डाऊन द आन्सर ऑफ 5 to 6 इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड दोज यूज इन वेस्टर्न म्युझिक. काय सांगितलं आपल्याला, डिस्कस विथ युअर फ्रेंड, तुम्ही तुमच्या मित्राबरोबर चर्चा करायची. राईट डाऊन द नेम्स ऑफ 5 to 6 अशा 5 किंवा 6 इंडियन म्युझिक इन्स्ट्रुमेंट, भारतीय जे संगीत वाद्य आहेत तर त्यांचं काय करायचं आपल्याला, 5 ते 6 दोज यूज इन अ वेस्टर्न म्युझिक. तर भारतीय वाद्य जे आहेत आणि पाश्चिमात्य वेस्टर्न म्युझिक जे वाद्य आहेत तर आपल्याला 5 किंवा 6 नावं सांगायची आहेत. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट संगीत वाद्य दिलेले आहेत. मग इंडियन अँड वेस्टर्न, भारतीय आणि पाश्चिमात्य देशाकडे असणारी वाद्य तर त्यांची आपल्याला नावं सांगायची आहेत. मग इंडियन म्युझिक इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता भारतीय संगीत वाद्यामध्ये तबला. देर इज गिवन अ फर्स्ट एक्झाम्पल तबला. देन सेकंड वन इज ढोलकी. थर्ड वन इज सितार. फोर्थ वन इज मृदिंगम. आता मृदिंगम म्हणजे त्याला आपण मृदुंग असं म्हणत असतो आणि लास्ट इज शहनाई. दीज आर 5 तबला, ढोलकी, सितार, मृदिंगम, शहनाई. These are a Indian musical instrument. Now look at the Western musical instrument. आता आपण पाश्चिमात्य संगीत वाद्य त्या ठिकाणी बघूया. There is given first example drum. पहिला उदाहरण दिलंय आपल्याला ड्रम. Then second one is violin म्हणजे पाश्चिमात्य वाद्य. पियानो. Then गिटार. Then ऑक्टोपॅड किंवा आपण दुसरं नाव घेऊ शकतो सेलो, गिटार असे आपण नावं घेऊ शकतो. म्हणजे की देर ड्रम, देन व्हायोलिन, पियानो, गिटार, ऑक्टोपॅड. दीज आर द वेस्टर्न म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. लुक ॲट द नेक्स्ट क्वेश्चन. That is, next question is a rag. A rag or raga is a music piece in Indian classical music which is sung or played in a fixed combination of 5 to 6 basic musical notes. राग ही भारतातील शास्त्रीय संगीतातील 5 ते 6 मूळ स्वरांची विशिष्ट रचना करून गायली अथवा वाजवली जाणारी स्वरांजली होय. तर खाली आपल्याला म्हटलंय फ्रॉम एनी सिंगर, म्युझिशियन और द इंटरनेट राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 रागाज अँड ऑन व्हॉट ओकेजन दे आर बेस्ट संग. तर एखाद्या गायक संगीतकाराकडून किंवा आंतरजालावरून कोणतेही 5 रागांची नावे मिळवा आणि ते केव्हा किंवा कोणत्या प्रहरी गायले जातात ते लिहा. मग लुक ॲट द फॉलोविंग टेबल. खालील टेबल आपण त्या ठिकाणी बघूया. राग अँड ओकेजन. आता ओकेजन म्हणजे प्रसंग, कोणत्या प्रसंगाला कोणता राग गायला जातो ते आपल्याला लिहायचं आहे. देर इज गिव्हन फर्स्ट एक्झाम्पल राग मलकॉन्स. आता राग मलकॉन्स कधी गायला जातो, कोणत्या ओकेजनला, प्रसंगला गायला जातो, लेट नाईट, रात्री उशिरा राग मलकॉन्स गायला जातो. लुक ॲट द सेकंड एक्झाम्पल राग भैरवी. कधी कोणत्या ओकेजनला गायला जातो, मॉर्निंग. राग भैरवी मॉर्निंगला गायला जातो. देन नेक्स्ट राग इज राग पूर्वी. आता राग पूर्वी कधी गायला जातो, ओकेजनमध्ये लिहायचं आफ्टरनून, दुपारी गायला जातो. लुक ॲट द नेक्स्ट एक्झाम्पल राग मारवा. राग मारवा हा कधी गायला जातो, तर त्याचा ओकेजन प्रसंग आहे इव्हिनिंग, संध्याकाळी गायला जातो. देन राग कल्याण.
तर हा राग कधी गायला जातो? ओकेजन आहे नाईट, रात्रीच्या वेळेस गायला जातो. लुक ॲट द लास्ट एक्झाम्पल, दॅट इज 6 नंबर एक्झाम्पल, राग कापी. तर राग कापी हा कोणत्या प्रसंगाला गायला जातो? एनी टाइम, कधी पण तो गायला जातो. ओके स्टुडंट, इन दिस वे टुडे वी हॅव कम्प्लिटेड the warming up of this lesson, the song of songs, गाण्यांचं गाणं याचे वॉर्मिंग अप आपण अशा पद्धतीने बघितलेली आहे. सो ऑल स्टुडंट प्लीज कंप्लीट द वॉर्मिंग अप ऑफ दिस लेसन. थँक यू.